अकोल्यात वन विभागाने अक्षरशः चित्रपटातील पाठलागाची आठवण करून देणारी कारवाई केली आहे। दहीहंडा रोडवर सागवान तस्करीचा पर्दाफाश करत वाहनासह अवैध माल जप्त करण्यात आला असून या घटनेने तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्यात सागवान तस्करी विरोधात वन विभागाने थेट ऍक्शन मोडमध्ये जात धाडसी कारवाई केली आहे। दहीहंडा रोड परिसरात अवैध सागवान वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी विश्वास आर थोरात यांच्या नेतृत्वाखाली वन पथकाने सापळा रचत नाकाबंदी केली। दरम्यान संशयास्पद वाहन दिसताच वन पथकाने चालकाला थांबण्याचा इशारा दिला, मात्र चालकाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वेग वाढवून पळ काढला। यानंतर वन विभागाने हार न मानता वाहनाचा पाठलाग सुरू ठेवला। काही अंतरावर फिल्मी स्टाईलमध्ये वाहन अडवून चालकाला ताब्यात घेण्यात यश आले। तपासणी दरम्यान वाहनामधून मोठ्या प्रमाणात सागवान चौरस माल आढळून आला। विशेष म्हणजे या मालाच्या वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा वन विभागाची अधिकृत कागदपत्रे आरोपीकडे नव्हती। त्यामुळे वाहनासह संपूर्ण सागवान माल जप्त करण्यात आला। या प्रकरणी वन अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सागवान कुठून आणला आणि कुठे नेला जात होता याचा सखोल तपास सुरू आहे। अवैध वृक्षतोड व तस्करी करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा वन विभागाने दिला आहे।